सुप्रभात. मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुधा म्हणत असते की हे देवळातून अजून कसे आले नाहीत. तितक्यात तिथे वृंदा येऊन म्हणते की छान, तू इथे शांतपणे बसली आहेस आणि तिथे ती आनंदी तुझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळ करते. तेव्हा सुधा म्हणते की अगं काहीतरी काय बोलतेस तू. तेव्हा मग वृंदा म्हणते की हो, जे खरं आहे ना तेच बोलते मी. तिथे आनंदी त्यांना देवळात घेऊन गेली पण त्यांना एकटं सोडलंय तिने आणि ते एकट्यानेच घरी येत आहेत आणि शलाकाही ते सगळं बघत आहे. तेव्हा मग आता सुद्धा विचारते की शलाका तिथे काय करते. तेव्हा वृद्धा म्हणते की मी शलाका आणि केदारला तिकडे पाठवलं होतं त्यांच्या मागावर. तुला माहिती आहे का ती आनंदी काय करते ते. एकतर तिने भाऊजींना देवळात एकटं सोडलं आणि ते सगळं मागून ती बघत होती आणि त्यानंतर आजूबाजूला गाडी पण त्यांच्या जवळून गेली आणि मग त्यांना काही झालं असतं तर, त्यांच्या जीवाला काही बरं वाईट केलं असतं तर काय करणार होतो आपण. आणि त्यानंतर मग त्यांना रस्त्यावरही तिने एकटीने टाकलं आहे आणि मागे येते. तर हे ऐकल्यावर ती डोक्याला हात लावून म्हणते की बापरे, हे सगळं करते ती आनंदी. तिला कोणी अधिकार दिला हे सगळं करण्याचा. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की हो ना, मी तुला सांगितलं ना, ती आनंदी नसता शहाणपणा करते. जर भाऊजींच्या जीवाला काही झालं, ते रस्ता चुकले आणि तिचं दुर्लक्ष झालं पटकन, तर आपण कुठे शोधणार आहोत तिला. हिला ना काहीच कळत नाही. तेव्हा मग आता आदर्श येतो आणि म्हणतो की काय झालं आहे, एवढा आरडाओरडा का करताय. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की ती आनंदी भाऊजींना घेऊन गेली आणि त्यांना एकटं टाकलं आहे रस्त्यावरून येताना आणि मग त्यांच्या मागे मागे येते. जर भाऊजींच्या जीवाला काही झालं तर. तितक्यातच तिथे अरविंद येतात आणि अरविंद येऊन म्हणतात की मी आलोय सुधा, काळजी करू नकोस. आता सुधा म्हणते की अहो तुम्हाला काही झालं तर नाही ना. तेव्हा मग ते म्हणतात की नाही नाही, मला काही झालेलं नाही. मी पहिल्यांदा व्यवस्थित घरी पोचले. मला आनंदीने ज्या प्रकारे पत्ता लिहून दिला ना, त्या प्रकारे मी इथे न चुकता घरी आलोय. आणि मग आता सुधा विचारते की ती आनंदी कुठे आहे. तेव्हा मग आनंदी येऊन म्हणते की मी इथे आहे. मग त्यानंतर तिला सुधा म्हणते की काय का आनंदी, तू त्यांना एकटं सोडलं होतंस, काही झालं असतं तर त्यांना. तेव्हा मग आता आनंदी म्हणते की त्यांना मी कसं काय होऊन देईन, मी त्यांच्या पाठीमागेच होते. तेव्हा वृंदा म्हणते की अगं पाठीमागे होतीस, पण तुझं दुर्लक्ष झालं असतं तर काय केलं असतंस. तेव्हा आनंदी म्हणते की माझं दुर्लक्ष झालं असतं तर माझ्या मागे शलाकाताई आणि केदार सर होतेच ना, आणि तर त्यांचंही दुर्लक्ष नसतं झालं, ते तर माझ्या पाठीमागेच होते. तुम्हाला काय वाटलं की मला काही कळणार नाही. माझं पूर्णपणे लक्ष होते. आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे तिथे ते आमच्या मागे येत होते आणि माझ्या नाही तर जिथे जिथे बाबा जात होते तिथे तिथे ते त्यांच्या मागे देखील जात होते. म्हणूनच मला माहीत आहे की हे सगळं ते करत होते. असं म्हटल्यावरती आता इथे वृंदा चांगलीच तोंडावर पडते, कारण तिला आनंदीने सुनावलेलं असतं. तितकेच शलाक आणि केदार धापा टाकत येतात आणि त्याच वेळेला आदर्श म्हणतो की बघा, पाठमाग करणारे आले लगेच. आणि त्याच वेळेला अरविंद म्हणतात की आनंदी, खरंच थँक्यू बाळा, आज तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी माझा माझा घरी येऊ शकतो हे मला कळालं. आजवर मी एकटा घरी यायला घाबरायचो, पण आता आता मी स्वतःहून देवळात जाऊ शकतो आणि स्वतःहून देवळातून घरी देखील येऊ शकतो. इतका माझा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. हे ऐकल्यानंतर सुधाला आता बरं वाटतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अरविंद म्हणतात की खरंच थँक्यू, असं म्हणून ते आनंदीला ॲप्रिशिएट करतात. हे ऐकल्यानंतर आनंदीला खूप बरं वाटतं आणि तीही हे ऐकून खूप सुखावलेली असते. मात्र वृंदा हिचा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो आणि ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. तर या सगळ्यामध्ये आदर्श हा टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वेल डन आनंदी, वेल डन. खरंच आज तू जे काही केलंयस ना ते खूप छान केलंयस. आजपर्यंत काकांना असं कोणीही मार्ग दाखवला नव्हता किंवा त्यांची मेमरी परत आणण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण तू ते यशस्वीरित्या करून दाखवलंस आणि जिंकलीस तू. खरंच आनंदी, वेल डन, असं म्हणून आदर्श तिचं कौतुक करतो आणि हे ऐकून आनंदीला बरं वाटतं आणि सुधालाही ते खरंच वाटतं. तर इथे सुधा म्हणते की अहो चला तुम्ही जरा आता आराम करा, असं म्हणून ती घेऊन जाते. त्यानंतर मग आता केदार म्हणतो की आई, तुझ्या या ना शलाकाला काही जमत नाही बाबा. पुढच्या वेळेला जरा तिला चांगली तयारी करून पाठव. नाहीतर काय आहे ना, तू पण या दोघांमध्ये जात जा ना. म्हणजे कसं आहे ना, ते काय म्हणतात, वासरात लंगडी गाय शहाणी, तसं काहीतरी होईल. हे ऐकल्यानंतर आता वृंदाला राग येतो. वृंदा म्हणते की आदर्श, जरा तोंड सांभाळून बोल, जे काही बोलतोयस ते. त्यावेळेला मग आदर्श म्हणतो की आई, का गं, तुला वाईट वाटलं का. पण मी जे काही बोललोय ते खरंच बोललोय ना. असं आता आदर्श तिला बोलून दाखवतो आणि आदर्शाने असं तोंडावर पाडल्यानंतर केदार, शलाका आणि वृंदा तिकडून निघून जातात.
आणि निघून गेल्यानंतर आदर्श आता आनंदीला म्हणतो, की "आनंदी, त्या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. आय एम प्राउड ऑफ यू आनंदी. तू जे काही काम केलंस ते खूप छान केलेस." असं आता आदर्श पुन्हा आनंदीला म्हणतो आणि हे ऐकून आनंदीला आता हुरूप आलेला असतो आणि या गोष्टीमुळे तू खूपच जास्त आता आनंदामध्ये असते. तर इथे रेश्मा आणि केदार एकमेकांना भेटलेले असतात आणि केदार सांगत असतो, की "ते आनंदी तिने काय आज पराक्रम केलाय म्हणून सांगू? अगं, आज ती त्या काकांना देवळात घेऊन गेली आणि देवळातून ते स्वतः रिटर्न घरीही परत आले. असं करून ती त्यांची मेमरी परत वाढवण्याचा प्रयत्न करते. अशाने काय होईल माहिती आहे, ती त्या सुधा काकूंना घोळात तर घेणारच आहे आणि सार्थक सार्थक तर ऑलरेडी तिच्या मुठीमध्ये आहे." त्याच वेळेला मग आता रेश्मा म्हणते, की "हो ना, सार्थक तर खरंच वेडा झालाय तिच्यासाठी. आज त्याने काय केलं तुला माहीत आहे का? त्या आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पॅनलवरती बसवण्याचा निर्णय घेतलाय." तर हे ऐकल्यावर केदार म्हणतो, की "काय? हे सगळं काय ऐकतोय मी? मी प्रमोशन मिळण्यासाठी इतकी धडपड करतोय. माझी सासूबाई त्या प्रॉपर्टीसाठी इतकी झटते आणि ही आनंदी आता नाही आली तर कानामागून आली आणि तिखट झाली." त्याच वेळेला रेश्मा म्हणते, की "हो ना, असंच झालेलं आहे. त्या सार्थकला आता काहीच कळत नाहीये. तो काही करत सुटलाय." तेव्हा मग केदार म्हणतो, की "नाही, या सगळ्याला कुठेतरी लगाम घातला पाहिजे आणि रेश्मा, आता छोटे छोटे डाव बस झाले. आता काहीतरी मोठा डाव टाकला पाहिजे. त्याशिवाय आपलं काही खरं नाही." असं तो सांगतो. आनंदी इथे तिच्या रूममध्ये डिझाईन्स काढत बसलेली असते. तितक्यातच सार्थक येऊन तिला डचकवतो. ती घाबरते. तेव्हा सार्थकला ती म्हणते, की "घाबरले ना मी सर." तेव्हा सार्थक म्हणतो, की "हो, घाबरवायचं तर होतं." मग आनंदी म्हणते, की "आज तुम्ही इतक्या लवकर घरी आलात?" तेव्हा सार्थक म्हणतो, की "हो, कामच तसं होतं आणि भाईने मला फोनवर सांगितलं तुम्ही आज काय काय पराक्रम केलेत ते. आणि खरंच खूप भारी काम केलं आहे आज तुम्ही. तेव्हा मग तुमच्यासाठी मी मिठाई घेऊन आलो आहे." तेव्हा मग सार्थकला आनंदी म्हणते, की "सर, त्यात काय एवढं? अहो, एवढं काहीही केलेलं नाही आहे मी." तेव्हा मग सार्थक म्हणतो, की "असं कसं? तुम्ही जे काही केलं त्याबद्दल तुम्हाला अप्रिशिएट तर केलंच पाहिजे आणि त्यात आणखी एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला." तेव्हा आनंदी म्हणते, की "गुड न्यूज कसली?" तेव्हा सार्थक म्हणतो, की "तुम्हाला मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पॅनलवर अपॉइंट केलेलं आहे." हे ऐकल्यावरती आता आनंदीला धक्का बसतो आणि तिथल्या तिथे ती काही रिॲक्शन देत नाही. नंतर मग आता केदार म्हणतो, की "काय झालं रेश्मा? कसला विचार करतेस तू? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे हे नक्की आहे हा." तेव्हा मग आता रेश्मा म्हणते, की "हो केदार, मला या सगळ्याची कल्पना आहे आणि म्हणूनच मी आनंदीच्या विरोधामध्ये एक हुकमी एक्का बाहेर काढलेला आहे आणि त्यामुळे आपलं मोठं काम होणार आहे." त्याच वेळेला मग आता केदार म्हणतो, की "काय? कशाबद्दल बोलतेस नेमकं तू?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, मी माझं काम चोख केलेलं आहे आणि या सगळ्यांना अगोदरच तोंड देण्यासाठी एक व्यक्ती आणलेली आहे मी." तेव्हा मग ती व्यक्ती आनंदीचे काय हाल करेल हेही तिला समजणार नाही. मग आता केदार म्हणतो, की "कोणाबद्दल बोलतेस तू?" तेव्हा रेश्मा सांगते, की "तुला बघायचं आहे त्यांना? बाहेर या." असं म्हणून ती तिथे आता अंशुमनला बाहेर यायला सांगते आणि गाडीमधून आता अंशुमन हा बाहेर येतो आणि अंशुमनला पाहिल्यावर केदार देखील थक्क होतो. आता अंशुमन येऊन म्हणतो, की "बोला मॅडम, काय सेवा करू? तुम्ही फक्त आदेश करा." असं म्हणून तो आता रेश्मासमोर हात जोडतो आणि ते पाहून आता केदार देखील इम्प्रेस होतो आणि या सगळ्यामध्ये आता आनंदी ही पूर्णपणे होरपळून निघणार असते. आनंदी सांगते, की "सर, हे कशासाठी? आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर होण्याइतकी मी योग्यतेची नाही आहे. मला माहीत आहे आणि म्हणूनच हे सगळं कशाला सर?" तेव्हा सार्थक म्हणतो, की "अहो आनंदी, हा सगळा विचार मी पूर्णपणे विचार करूनच केलेला आहे आणि मी कंपनीचा CEO आहे. डोंट वरी. मी हे सगळं विचार करूनच केलेलं आहे. ते प्रकारचा इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकल डिसिजन घेतला आहे आणि मला माहिती आहे ना, की तुमचं कॅलिबर काय आहे ते. तुम्ही खूप डिझायनर आहात आणि याचा कंपनीला फायदाच होईल." मग आता आनंदी म्हणते, की "सर, अहो मला काय सांगायचं हे तुम्हाला मी कसं पोचवू?" तेव्हा सार्थक म्हणतो, की "काकू आणि आई काय म्हणतील याचाच विचार करताय ना तुम्ही. डोंट वरी, त्याचा विचार करू नका तुम्ही. आईला काय सांगायचं आणि कसं सांगायचं म्हणजे तिला पटेल हे मला चांगलंच माहिती आहे आणि तुम्हाला 1 महिन्याचं चॅलेंज देण्यासाठी मी आईला कन्व्हिन्स केलंच ना, तसंच या प्रकारेही करीन कन्व्हिन्स मी आणि तिला समजवेन मी. तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन आता घेऊ नका. लक्षात घ्या." आणि त्यानंतर तो म्हणतो, की "हे बघा, हे घ्या. तुम्ही आता हा बॉक्स घ्या आणि स्वीट खा." असं म्हणून तिच्या हातामध्ये तो आता मिठाईचा बॉक्स ठेवतो. आता वृंदा ही सुधाकडे धावत येते आणि तिला म्हणते, की "सुधा, अगं खूप मोठा घात झालाय आपल्याबरोबर. आपला खूप मोठा विश्वासघात झालाय." तर आता सुधा म्हणते, की "अगं काय झालंय तरी काय? सांग मला आणि इतकी का घाबरली आहेस तू?" तेव्हा मग आता
वृंदा सांगते की अगं घाबरू नाही तर काय करू, या सार्थकने तुला न सांगता एक खूप मोठा डिसिजन घेतला आहे आणि आपल्याला अंधारात ठेवलं आहे. त्याच वेळेला सुधा म्हणते की काय झालं आहे ते सांग तरी. तेव्हा वृंदा म्हणते की अगं त्या आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पॅनलवरती घेण्याचा सार्थकने निर्णय घेतला आहे. आता हे ऐकल्यानंतर आता सुधाला धक्का बसतो. वृंदा म्हणते ने सार्थकला पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवलंच आहे. आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर झाली तर उद्या जाऊन ती कंपनीची मालकीन होईल आणि कंपनीची सगळी सूत्र ती स्वतःच्या हातात घेईल आणि सगळं आपण निसटून बसू. तेव्हा मग आता वेळी सावर सुद्धा आवर घाले सगळ्याला असं ती म्हणते आणि सुधा आता बाहेर येऊन सार्थकला आवाज देते. सार्थक आनंदीला म्हणतो की मला कळलंय आईला काय म्हणायचंय ते, चला आपण जाऊया. आणि मग सार्थक येऊन म्हणतो की आई तुला काय म्हणायचं ते मला सांग, दुसरं कोणीही सांगितलेलं तू मला सांगू नकोस. त्याच वेळेला मग आता सुधा म्हणते की तू वृंदाकडे काय बघून बोलतोयस. तेव्हा मग तो म्हणतो की आई तू काय म्हणतेस ते मला ऐकायचं आहे. तेव्हा सुधा म्हणते की हो मी हे ऐकलंय की तू आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरवर ठेवलेस. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो मी असं सजेस्ट केलं आहे की आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरमध्ये घ्यायचं आणि त्याची मिटिंगही व्हायचं आहे. आणि कशाला नको, कारण त्या या घरची सून आहेत ना. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की मला वाटतंय 1 महिना अजून व्हायचा आहे सून सिद्ध करण्यासाठी. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की त्या घराचे सदस्य तर आहेत ना, मग आपण त्यांना तर अपॉइंट नक्कीच करू शकतो ना. त्याच वेळेला सार्थकला सुद्धा म्हणते की जे वृंदा म्हणते ते बरोबर आहे, ती या घराची सदस्य आहे हे अजून ठरवण्यासाठी मी तिला 1 महिन्याची मुदत दिली आहे मला वाटतं. आणि म्हणूनच सार्थक तू कंपनीचे डिसिजन स्वतःहून कसे घ्यायला लागलायस, तू विसरतोयस का कंपनीचे 70% शेअर्स हे माझ्या नावाने आहेत. त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की हो मी CEO म्हणून हा डिसिजन घेतला आणि इतकी वर्ष मी कंपनी रन करतोय. कंपनीच्या भल्याचं काय आहे मला चांगलंच कळतं आणि त्या चांगले डिझायनर आहेस. आपल्याला या वर्षांमध्ये तिच्यामुळे खूप चांगले कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेत. रेश्माला देखील चांगले क्लायंट्स मिळालेले आहेत. म्हणूनच त्या कंपनीच्या एम्प्लॉई न राहता त्यांना एक पद मिळावं याच्यासाठी मी हे सगळं केलं आणि मला त्यांचा अपमान कंपनीत सहन होत नाही, म्हणूनच मी त्यांना त्या पदावर ठेवलं. तेव्हा मग आता सुधा म्हणते की अच्छा तू आनंदीच्या बाजूने विचार करायला लागलायस तर. तेव्हा मग सार्थक म्हणतो की माझं कर्तव्य आहे आई ते. मग ते म्हणते की मुलगा म्हणून तुझं काही कर्तव्य नाही आहे का, तू माझा विचार केलास का किंवा माझा निर्णय घेतलायस का. तेव्हा सार्थक म्हणतो की माझं फायनल झालं आहे, आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये बसवायचं आहे. त्याच वेळेला मग आता त्याला सुधा म्हणते की ठीक आहे, तुझं जर असंच म्हणणं असेल ना तर मलाही बोलायचं आहे. उद्या पद्धतशीरपणे सगळ्यांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग होईल आणि 9च्या 9 मेंबर्सने आनंदीच्या विरोधात नाही तर तिच्या बाजूने कौल दिला पाहिजे. जर त्यांनीच डिसाईड करून सांगितलं की आनंदी ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर होईल तरच ती मेंबर होईल, नाही तर नाही, असं सरळ आता सुधाही त्याला बोलते. आणि त्यानंतर सार्थक आता रागाने तिथून निघून जातो आणि आनंदीही त्याच्या मागोमाग आता निघून जाते. आनंदी रूममध्ये येऊन सार्थकला म्हणते की सर हे काय केलं तुम्ही, मी या घरामध्ये तुमच्या आणि तुमच्या आईमधला दुरावा मिटवण्यासाठी आले, तर या सगळ्यामुळे तुमच्यामध्ये आणखीनच मतभेद होत चाललेले आहेत. आणि सार्थक सर मी या घरामध्ये स्वतःची सून म्हणून सिद्ध करण्यासाठी आली आहे आणि तिथेच मला फोकस करू द्या ना सर. मग सार्थक म्हणतो की उलट तुम्ही ऑफिसची ही जबाबदारी अशीच व्यवस्थितरित्या पार पाडलीत तर सून म्हणून तुम्ही जास्त इम्प्रेस करू शकाल ना सगळ्यांना, म्हणूनच मी हे सगळं करतोय. तेव्हा आनंदी म्हणते की सर तसं नाही आहे, या सगळ्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना आईंना किती गैरसमज वाटला. आता त्यांना असंच वाटत असेल की मीच तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं करायला, पण खरं तर तसं नाही आहे. सार्थक सर मला तर आता 1 महिन्याचं चॅलेंज पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यावरच मला कॉन्सन्ट्रेट करू द्या ना, तुम्ही हे सगळं कशासाठी केलं. तेव्हा सार्थक म्हणतो की पण मला तुमचा झालेला अपमान आवडत नाही, रेश्माने ज्या प्रकारे अपमान केला तो मी माझ्या बायकोचा अपमान नाही सहन करू शकत, असं म्हणून तो जातो. त्याच वेळेला वृंदा तिचे आता कान भरत म्हणते की हे सगळं काय चाललंय ग सुधा, खरंच सार्थक काय वागतोय कळत नाही, तो तुझंही ऐकायला आता नकार देतोय आणि स्वतःचे डिसिजन्स घ्यायला लागलाय तो, खरंच आता काय करावं ना मलाही कळत नाही. त्याच वेळेला मग आता सुधा घाबरतच म्हणते की आनंदीला जर ऑफिसमध्ये बहुमत मिळालं तर. तेव्हा केदार दिलासा देत म्हणतो की नाही काकू असं काही होणार नाही, कसं आहे ना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या 3 मेंबर तर घरातलेच आहेत, तुम्ही मी आणि रेश्मा, आणि आपल्याबरोबर आणखी 2 जण आले की आपलं कामच झालं समजायचं, आनंदीला काही बहुमत मिळत नाही. त्याच वेळेला मग आता हे सगळं झाल्यावर शलाका म्हणते की हो काकू घाबरू नकोस, आणि काय ना आपल्या ऑफिसमधले ते सावंत आणि क्षीरसागर ते तर केदारचेच चांगले मित्र आहेत म्हणून ते आपल्याच बाजूने असतील, डोंट वरी, आनंदी काही जिंकणार नाही, आपण तिला हरवणार, असं आता दोघंही सुधाला सांगतात. पुढच्या भागात
वृंदा अण्णा आणि मालतीला म्हणत असते की तुमची मुलगी तिच्या सासूच्या विरोधात कशी जिंकते ते पाहायला तुम्ही आलेले आहात का? खरं तर अशा आईवडिलांचंच थोबाड काळं केलं पाहिजे, असं आता वृंदा ही अण्णा आणि मालतीला म्हणत असते. त्याच वेळेला आनंदी आणि सार्थकला हे सगळं बघून खूप राग आलेला असतो आणि वृंदा पुढे पाय टाकून जाणार तितक्यातच ती घसरून खालीच तिच्या तोंडावर पडते आणि तिच्या तोंडाला पूर्ण चिखल लागलेला असतो. तेव्हा मालती तिला मदत करून उठवते आणि आनंदी देखील. तेव्हा आनंदी तिला म्हणते की काकू, दुसऱ्यांचं वाईट चिंतलं ना तर कधीही तेच आपल्या बाबतीत वाईट घडतं. म्हणूनच कधीही दुसऱ्यांचं वाईट चिंतायचं नाही, असं म्हणून ती आता तिच्या हातामध्ये रुमाल देते आणि म्हणते की हे घ्या, तुमचं तोंड काळं झालंय. वृंदा आता आत निघून जाते आणि वृंदामुळे सगळेजण आता हसायला लागलेले असतात. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.